पक्षाने म्हणलेलं, तुम्ही वाचलाय का इंटरव्ह्यू? जे पक्ष छोटे छोटे पक्ष आहेत त्या इंटरव्ह्यू मध्ये ते असं म्हणाले की अनेक जाती, त्याचा अर्थ ही मराठी भाषा आहे. अनेक म्हणजे कोणी असू शकतो ना, सगळे आणि अनेक मध्ये अंतर आहे. अनेक जर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असतील तर कसं गणित असेल? मला नाही माहिती, याचं उत्तर आदरणीय पवार साहेबच देऊ शकतील एकसाथ. आणि आता ह्यावेळेस अजून लोकसभा चालली आहे, त्यानंतर 2-3 महिन्यावरच विधानसभा आहे. आणि काँग्रेसच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंनी जी दिशा दाखवली होती, त्या विचाराचे जे सगळे पक्ष ते इंडिया अलायन्स मध्ये आता एकच आहे. त्याच्यामुळे ते काम या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि जी दडपशाही या देशात आज होते ती मोडून काढण्याची जबाबदारी आणि नैतिकता, खरं तर म्हणजे नैतिकता राहिलेलीच नाही दुर्दैवाने या इलेक्शनमध्ये. दुःख आणि वेदना देणारी या बारामती लोकसभेच्या निवडणुकीत राज्याचे नव्हे, देशाचे नव्हे, अमेरिकेतून सुद्धा या ठिकाणी प्रतिनिधी आले होते. सर्वांचे लक्ष केंद्रित आजही आले. न्यूयॉर्क टाइम्स, काल तर ब्लूमबर्ग मध्ये आले होतात, आता व्हॉइस ऑफ अमेरिका इथे आले. त्यामुळे अर्थातच लोकांच्या मध्ये क्युरिओसिटी असते आणि ताकद ही बारामती आणि शरद पवार. तुम्ही ज्या लोकसभेच्या अनुषंगाने तक्रारी केलेल्या आहेत, त्या तक्रारी किती आणि त्याचं निरसन झालंय का? आम्ही पैसे वाट्याच्या व्हिडिओ आणि तक्रारी केलेल्या आहेत. PDCC बँक जी उघडी नसायला पाहिजे आफ्टर वर्किंग आवर्स, त्याची व्हिडिओ विथ रेकॉर्ड विथ डेटा, म्हणजे पैसे वाटपायचा डेटा आणि व्हिडिओ, बँका उघड्या असल्याचा व्हिडिओ आणि डेटा आणि दमदाटी, या सगळ्याचे ऑफिशियल व्हिडिओज विथ टाइम, लोकेशन हे सगळे इलेक्शन कमिशनला दिलेले आहेत. आमची अपेक्षा आहे की इलेक्शन कमिशन हा जो डेटा जो पारदर्शकपणे ऑन रेकॉर्ड आणलेला आहे त्याच्यावर एक सशक्त लोकशाही हे केंद्रबिंदू ठेवून नुसतं आम्हाला नाही, या देशाच्या नागरिकांना न्याय. काल मतदान संपलं आणि गुलाल फटाके, आतषबाजी पाहायला मिळाली. काय सांगा? कार्यकर्त्यांचं प्रेम आणि